शेतकऱ्यांचे पशुधन चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 15,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. साक्री व पिंपळनेर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना यश आले आहे. या कारवाईत 9 म्हशी, 2 पारडू आणि चोरीसाठी वापरण्यात आलेले 4 चाकी वाहन असा एकूण 15,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पशुधन चोरीचे 3 आणि वाहन चोरीचा 1 असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. साक्री व पिंपळनेर परिसरात अलीकडे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पशुधनाच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने विशेष तपास पथक तयार करून साक्री, पिंपळनेर, निजामपूर तसेच जिल्ह्यालगतच्या विविध भागांत 7 दिवस समांतर तपास सुरू ठेवला. गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 22 जून रोजी साक्री, नवापूर रस्त्यावरील एका पानटपरी जवळून सराईत गुन्हेगार सुरेश उर्फ सूर्या रमेश गावित वय 32 राहणार सारवट ता. नवापूर जी. नंदुरबार यास ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याने प्रभू होड्या गावित रा. पोची शेवडी योहान जानू गावित रा. ओंटीपाडा, वेसरवाडी आणि रवी गावित रा. रायपूर या साथीदारांसह साक्री व पिंपळनेर परिसरातून टाटा RX वाहनाच्या सहाय्याने म्हशी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार साक्री, नवापूर महामार्गालगतच्या जंगल परिसरातून चोरीस गेलेल्या म्हशी आणि वाहन जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण 10,90,000 रुपये किंमतीचे पशुधन आणि 5 लाख रुपये किंमतीचे वाहन असा 15,90,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईमुळे साक्री पोलीस ठाण्यातील गुन्हे तसेच पिंपळनेर पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला आहे. दरम्यान या प्रकरणातील 3 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांच्या अटकेनंतर पशुधन चोरी, शेती अवजारे चोरी तसेच शेतमाल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या टोळीचे आंतरजिल्हा रॅकेट असल्याचे तपासात समोर आले असून आरोपींविरुद्ध यापूर्वीही चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी सुरेश उर्फ सूर्या गावित आणि प्रभू होड्या गावित यांच्याविरुद्ध प्रत्येकी चोरीचे अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.